आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। बीड पुन्हा हादरलं। आष्टीत जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईत नातेवाईकांमधील वादातून गोळीबार, 4 संशयित ताब्यात। परभणीतून आंबेडकरी अनुयायींच्या लॉंग मार्चला सुरुवात। आंबेडकरी अनुयायींचा परभणी ते मुंबई लॉंग मार्च सुरू। सूर्यवंशी विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। प्रशासनाची अनुयायींसोबतची दुसरी बैठक निष्फळ। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल झाला का, असा सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण। 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का, हायकोर्टाचा सवाल। याचिकाकर्त्याच्या आरोपांमध्ये तथ्य, सरकारने स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये होणार सहभागी। मोठ्या गुंतवणुका महाराष्ट्रात होतील आणि चांगल्या गुंतवणुकीच्या संधी मला दिसत असल्याचा फडणवीसांना विश्वास। तुम्ही धर्मावर मतदान केलं याचं वाईट वाटलं, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांसमोर व्यक्त केली खंत। यापूर्वी तुम्ही कामाला मतदान केलं, पण यावेळी तुम्ही धर्माला मतदान केल्याचं वक्तव्य। मंत्रिपदी नियुक्त झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावलेही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार। एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5000 बसेस खरेदी करणार। परिवहन मंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा। मांस खाणं चुकीचं नाही, पण त्याचा अतिरेक चुकीचा। मांस भोग असला तरी तो जेव्हा प्रसाद होतो तेव्हा त्याचा भाव बदलतो। नागपुरात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी शंकर भारती महाराज यांचं वक्तव्य। मंचावर मुख्यमंत्री फडणवीस यांचीही उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। उपोषणस्थळी इम्तियाज जलील यांची भेट। ठेवीदारांचा मृत्यू ज्यांच्यामुळे झाला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी।